दादा आज 7 महिन्याचं वासरू आज एवढं पळताना दिसले, आज काय सांगताल त्या वासराबद्दल? आज तुम्ही खरेदी केलाय, काय सांगताल? आम्ही वासरू खरेदी केलाय आमच्या खुशीसाठी, बर पलवासाठी पण नव्हता आणलेला, आज हा रेससाठी आणलेला. कसं पळलाय बघायचं होतं आम्हाला आणि आज मनासारखं पळाला. आम्ही खूप खुश आहे. बर काय इच्छा होती बरं या वासराकडून मैदानात आणल्या? आज तुम्ही एवढं लांबून आलाय. गट पासचं सोडून हा. द्या, 2 नंबर काढला की 3 नंबरला जरी उतरला असं आम्ही खुश होतो. बर आणि त्या हिशोबात त्यांनी काम केलं, आम्ही खुश आहे. खुश आहे. आता खरेदी केली, खरेदी करताना कोणाकोणाचं सहकार्य आपलं, कोणाकोणाचं विचारपूस केली तुम्ही नक्की? खरेदी आम्हाला पिंटू पाटील कंदूर बर त्यांनी घ्यायला लावला. हा त्यांचा योगदान खूप मोठं आहे. त्यांच्यासाठी आम्ही काय पण करू शकतो. हा आणि एवढा चांगला व्यक्ती आहे की बोलायची गरजच नाही. बर दोन्ही मिटून विश्वास ठेवू शकतो सर्व त्या गोष्टीमध्ये, काय विषय नाही आमचा. जसं वासरू घेतलं 7 महिन्याचं, चीज झाल्यासारखं वाटलं का आज गोष्टीचं? मग तेच आहे ना, पैसे भेटले आमचे सर्व, पैसे फिटले, बस बाकी काय नाही. बरं काय सांगता आजचा आनंद कसा आहे तुमचा? आनंद म्हणजे काय सांगायला, काय बोलू शकत नाही त्या गोष्टीबद्दल. हा पेडगावला वासू गट पास केलाय तर खूप मोठी गोष्ट आहे. सोपी गोष्ट नाही. किती जण तुम्ही आले बरं सगळेजण तिकडून? आमच्या पोरं आहेत 12-13 जण आहेत. मग नक्की काय विचार करून आलता आज इकडं? त्यांना हाऊस पण आहे आणि आपला वासू येणं अजून हाऊस होती, त्यात बर टेन्शनच नव्हतं. बर काय आज शब्द काय फुटतात तुमच्या नंदीबद्दल, वासराबद्दल? काय शब्द बोलणार, गट पास झाल्यानंतर करून शब्द काय बोलणार याच्याबद्दल. बर त्याने सगळ्याचं मन जिंकून घेतलं म्हणतात. बस झालं, आता काय पोरं खुश आम्ही खुश, असं काय. चालतंय, चला शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो नमस्कार. आज आपण आलो पेडगावच्या मैदानात आणि काल जो ओपनचं मैदान झालं ना, आज आदतचं मैदान चालू आहे. तर एक बारक वासरू आहे, अजून तर शिंग पण नाही नीट फुटले, पण असं टक्कर देत आहे. आणि आज सुंदर अशी गाडी पळाली आणि सुट्टा निकाल घेऊन गटपात झाले. तर अख्ख्या मैदानात चर्चा आहे त्या वासराची. तर बघू आपण ते वासरू कुठलं आहे आणि थोडीशी दादांकडून माहिती घ्या. दादा नमस्कार. 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 काय कुठून आलाय तुम्ही? आम्ही 32 कंदूर मधून आलोय. कंदूर मधून. काय आपल्या वासराचं नाव आहे सांगा? सन्या. 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 काय खरेदी वगैरे कुठून घेतलाय काय सांगा? खरेदी पार्टनरशिप मध्ये आम्ही दोघात ठेवलेला आहे वासरू. कोणाकोणाच्या ते? अनिल म्हात्रे आणि प्रशांत पाटील. हे कुठले, मुंबईचे का? हा मुंबईचे. काय सांगा आता खरेदी केली 7 महिन्याचं वासरू, दोघात खरेदी करण्याचं नक्की कारण काय सुरुवातीला सांगा? हे आमची दोस्ती आहे पहिल्यापासून. बर त्याबद्दल असं आम्ही दोघात ठेवलेला आहे वासरू. कधी खरेदी झाली ह्याची? ही खरेदी होऊन आता झाली महिन्यात. बर त्यांची खरेदी. हा तर पण अगोदर आम्ही 6 महिने 3 महिने झालं वासरू आपल्याकडे आहे. 3 महिने झाले तुमच्याकडे. काय कशी खरेदी झाली त्याची नक्की? खरेदी झाली 2.5 लाख रुपये. 2.5 लाख रुपये दिले. काय कारण आता एवढं, म्हणजे एक 6 ते 7 महिन्याच्या वासराला एवढी किंमत कशामुळे नक्की दिली? त्याच्या पाहण्यावरून दिले. हो बर तिने दिले. तर बघूया, दादा बी आपल्या सोबत आहे तिकडं. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? रोहित म्हात्रे. रोहित म्हात्रे, मुंबईवरून आले. मुंबईवरून. आता दोघात खरेदी एक वासरू घेतलंय, बरोबर आहे का? काय बघितलं वासरामध्ये नक्की? वासरामध्ये हाय क्वालिटी आहे म्हणून घेतलंय. बर कधीपासून तुम्ही बैलगाडा शर्यत मध्ये? आला 4-5 वर्ष झालं. 4-5 वर्ष झालं. ह्याच्यात वेगळं असं काय बघितलं? पण हाय वासरू म्हणजे क्वालिटी आहे आणि फेरा पण बघितला त्याचा म्हणून बघा. गरम आहे, जागेवर थांबा नाही किती. हा एकदम गरम आहे, बरोबर आहे का? बरं काय सांगताल आता, एक वासरू घेतलंय 2.5 लाख रुपये किंमत दिली तुम्ही, बरोबर आहे का? एवढं किंमत रकमेचा कसं पळतोय वासरू? खूप चांगले आहे. खूप चांगला आहे. काय काय वाटतं आज पेडगावचं मैदान आहे, कितवं मैदान आहे हे? हा पहिलाच मैदान त्याचं. पहिलंच मैदान आहे. पहिल्याच मैदानात गटपास करणार ते हिंद केसरी मैदानात कसा आनंद वाटतोय? खूप आज आनंद झाला. बरं आज काय अपेक्षा होत्या वासराकडून तुम्हाला? गट पास हो झाला, बस झाला आम्हाला. बस यातच आनंद आहे. कारण काय एवढं मोठं मैदान आहे, भरपूर नंदी पण आलेत, मोठमोठे नंदी घरी पण गेले, तुम्हाला माहिती आहे. पण एक वासरू अजून त्याने मैदान पण बघितलं नव्हतं, पहिलाच मैदान बघितलं आणि गट पास केला. हा आमच्याकडे केले. बर नरसिंहपूरला 2 नंबरला. हा नरसिंहपूरला 2 नंबरला उतरले आणि सेकंडचा एक अटॅक केलाय. हा असं झालं. पण लोक काय म्हणते खाली जाताना, आता एवढं बारकं वासरू, लोकांची काय चर्चा चालली सगळ्यांची? म्हणजे तेवढं बारकं वासरू कशाला घेऊन निघालाय? हा असं म्हणलं. आमच्या आम्हाला कॉन्फिडन्स होता ना तेवढा. बरं त्याच्यामुळे आम्हाला खात्री आहे त्याची. हा अशी चर्चा चालली. पण तुम्ही धाडस कसं काय केलं नक्की? कारण की 7 महिन्याच्या वासाला पेडगाव हिंद केसरी मैदानाचं धाडस कसं काय केलं एवढं मोठं? आपल्याला तेवढं हे हो गॅरंटी होती वासराची. हा म्हणून आम्ही पण तो बैलवाला पण म्हणत होता. बर भुया पैलवान सातारा. बर वासरू पुरणार नाही. हा मी
मी त्याला समजावून सांगितलं पुन्हा. हा तर आमचं ते संबंध चांगले असल्यामुळे त्यानं ओळखून घेतलं बरं. आणि बैल त्यानं आणला लगेच. काय बोलला नाही जास्त काय. कुणावर पळाला आपला वासरू सातारचा भैया पैलवान बोया पलवानांचा गोविंदा गोविंदावर हा, पळाला. गोविंदावर. कसं काय नियोजन झालं आजचं सगळं? ती आमचं जो संबंध आहे ना बर पैरा आमचा लगेच जुळून आला. रात्री पैरा केलाय आम्ही. रात्री पहिला झाला रात्री याचं पैरा. अचानक नियोजन झालं. हा आणि याला रिसेल बिसेल कधी दिली कुणाच्या गोड्या बेड्यात हा पळाले गोड्या बरोबर अजून रेसल 2 टाकून घेतल्या. बर परत हलकं बैल दोन टाकली. आजच बैल पुढचा टाकलाय आम्ही. बर ती बैल टाकली हा. तिथं 2-3 नंबरची बर अगोदर आणि नंतर पुन्हा आजच मोठा बैल टाकला. काय एक डायरेक्ट प्रश्न आज वायदे देऊन पळाला का मैत्री खातीर पळाला मैत्री खात्री पाहाल. नक्की का नक्की कारण का वासरू बघितल्यावर नाही का आता तसं काय सगळ्यांच्या नाही, भाडं दिलं आपण त्यांना. हा. तिने काय असं काही नाही की वायदी काय मागितली नाही. आपणच त्यांनी भाडं देतो म्हणून. आणि एवढे आता हे सगळे मुंबईवरून एवढं लांबून येतात हो हो एका छोट्या नंदीसाठी काय सांगतात एवढं प्रेम हा हा काय म्हणजे पळताना बघून आज काय मनात वाचण्यासाठी हो. काय काय शब्द येतात आज? आनंद वाटला आम्हाला जास्त. आनंद वाटतोय आज. तर मित्रांनो बघू शकता एक 7 महिन्याचं वासरू पळालं. आणि खरेदीचं श्रेय झालं असं वाटतंय का तुम्हाला आज गट पास केला जाईल हो हो गट पास केलाय तुमच्याकडे आता यांच्याकडे येतो तुमच्याकडे आता तुम्ही 4-5 वर्षापासून यांना आदत आहे तर घरी नंदी वगैरे आहेत का अजून हरण्या म्हणून आहे आपल्याकडे. हरण्या आहे का तुमच्या घरी काय बिनजोडला वगैरे बिनजोडला पळतो पळतो. काय सांगताल बिनजोडला कसं काय हरण्याचं हाय मस्त पळ चांगलं आहे त्याचं. हम्म. आता घेऊन आम्हाला झाला 4-5 महिने झालेला त्याला पण घेऊन. त्यांनी गेले 17 बिनजोड गेले. आणि आज सण आहे तुमचा तुम्ही नक्की आता बिनजोडच्या नियोजनाने घेतलाय का 3 फेऱ्यात पळावरी दोन्ही पळू आपण. दोन्ही पण कडेने कधी ट्राय केलाय पाहिले का कडेने पळतो तो. कडेने पळतो आज कुठल्या मधून पळाला आज 4थ्या तासात पळाला. 4थ्या तासात पळाला टॉपच्या गाड्या होत्या का त्यामध्ये होत्या चांगल्याच गाड्या होत्या. चांगल्या गाड्या होत्या काय सांगताल आता इथून पुढे आत्ताच एवढा पळायला लागलाय पुढे काय भविष्य आहे बघू आता भविष्य तोच करेल. नाव पण तोच करेल आपला. नाव पण तोच करेल भरपूर तुम्ही आता मुंबईवरनं भरपूर इथं गाड्या पण भरपूर आल्यात आदतची पण आल्यात ओपनचे पण आल्यात काय विशेष आता विशेष तुम्हाला एवढं वेळ कसं लागलं 3 फेऱ्याचं 3 फेऱ्या सर्वांना बघून आता बकासूरला बघून त्याच्यामुळे आम्हाला जास्त वेळ लागला. आता 3 फेऱ्याचे मैदान पण मुंबईत व्हायला लागले संघटना पण तुमच्या कार्यरत चांगली आहेत. संघटना. इथल्या पण संघटना कार्यरत आहेत. काय वाटतं तुम्हाला मैदान कशी होत्या तिकडची मस्त झालं. काल पण मैदान मस्त झालं. आज पण मैदान चांगलं होईल. काय अपेक्षा आहे बरं या 7 महिन्याच्या वासरावरून काय अपेक्षा आहे तुमची? अपेक्षा काय नाही फक्त आपलं नाव चालत राहावं बस. फक्त नाव चालत राहावं. बर तर मित्रांनो बघू शकताय एक 30 नंबर गटात पळाला का नाही? हा. 30 नंबर गटात गटपात झाला एक 7 महिन्याचं वासरू झालं. सगळ्यांची नजर हिरावून घेतली. तर त्याला खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी आणि असंच नंदी पोहोचरायला शुभेच्छा.